नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. BRS नेते तथा माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी आयोजित केलेल्या रसाळी कार्यक्रमाप्रसंगी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष KCR यांच्याशी चर्चा करून येणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक संदर्भात चर्चा करून निवडणूक लढवणार. 1985 पासून हा रसाळीचा आमचा कौटुंबिक कार्यक्रम असतो आणि व्यापक प्रमाणात असतो. जवळपास कंधार आणि लोहा क्षेत्रातील जी काही आमचे कार्यकर्ते, पाहुणे, मित्र, 300-400 गावातले जी काही सहकारी मित्र आहेत या सगळ्यांना बोलावून आम्ही हा रसाळीचा कार्यक्रम कौटुंबिक करतो. विशेषतः बाचोटी हे गाव आंब्यासाठी अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून मशहूर आहे. निजामकालीन काळामध्ये या गावाला आंब्यासाठी पहिलं पारितोषिक मिळालं होतं. ही या भागातली जमीन आंब्या पिकासाठी चांगली आहे, पोषक आहे आणि आमच्याकडे आमच्या कुटुंबामध्ये जवळपास 100 एकर केशर आंब्याची ही 16-17 वर्षापासूनची जुनी बाग आहे आणि जुन्याही खूप मोठी बाग आहे. ते आंब्याला मशहूर असल्यामुळं वडिलोपार्जित एक आमची पद्धत होती की पाहुण्या रावळ्यांना बोलवून पुरणपोळी रसाळीचं जेवण घालायचं आणि तीच परंपरा आमच्या कुटुंबाने आजपर्यंत कायम ठेवलेली आहे. आणि त्या अनुषंगाने मग भेटीगाठी सगळे आमचे सहकारी, राजकीय कार्यकर्ते, सर्व मित्र आणि आमचे कार्यकर्ते, आमचे सहकारी सगळे, चळवळीतलेही मित्र सगळे या निमित्ताने एकत्र येतात. सहसा पेरणीच्या आधी 1 ते 7 जूनच्या दरम्यान हा रसाळीचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला असतो. आणि यानंतर आमचे सगळे कार्यकर्ते किंवा सहकारी मित्र हे शेतीशी संबंधित असल्यामुळे आता इथून पुढे सगळे शेतीचे पेरणी टुपणीची कामं लागतात आणि ते कामाला 1-2 महिने कामाला गुंततात. बऱ्याच वेळेला रसाळीच्या निमित्तानं राजकीय इव्हेंट बी अनेक वेळेला झाला, पण यावेळी आमच्या कुटुंबानं ठरवलं की यावेळी अगदी कौटुंबिकच हा कार्यक्रम असला पाहिजे. बाकी तुम्हाला काही राजकीय भूमिका वगैरे तुमचं काय असेल तर नंतर कार्यक्रम तुम्ही आयोजित करू शकता, पण आज मात्र रसाळीचंच निमित्त करून हा कार्यक्रम. तर सर्वसाधारण या क्षेत्रातले हजारो कार्यकर्ते आमचे या दिवसभरात कार्यक्रमाला येतात आणि शुभेच्छा देतात. पुढल्या आठवड्यात आमची पक्षाच्या प्रमुखासोबत चर्चा आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभा यांची सगळी रणनीती आम्ही ठरवू आणि या महिन्याच्या शेवटपर्यंत राज्याच्या विधानसभा आम्ही लढवण्याचं जे धोरण आहे, महाराष्ट्रातले सगळे आमचे कार्यकर्ते एकत्रित मेळावा घेऊन आम्ही जाहीर करू. तिकडं नाकारलेला असेल त्या पक्षाच्या नेत्याचं आणि पक्षाचं काम चांगलं आहे. पक्षाच्या नेत्याने जर महाराष्ट्रामध्ये विधानसभा लढवायची भूमिका सार्वत्रिक घेतली तर आम्ही चांगले म्हणजे अगदी जोरशोरशे त्या निवडणुका लढवू आणि महाराष्ट्रामध्ये त्या विचाराला, त्यांच्या कार्याला मान्यता आहे. चर्चा काही होत असतात, पण काही असेल तरी आमचा पक्ष चांगला आहे. फक्त एक आहे की जे पक्षाचे सुप्रीमो काय भूमिका घेतात त्याच्यावर महाराष्ट्राची उद्याची रणनीती अवलंबून. पक्षाची रणनीती उद्या आठवड्यात काय ठरेल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही तुम्हाला कळवू. काही समीकरण नाही, लोकांच्या मनात होतं, लोकांनी मनासारखं केलं आहे आणि विधानसभेतही तेच होणार आहे.